कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरं गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। हरि ओम। आपलं मला वाटतं 228 चाललेलं आहे. ब्रह्माची लक्षणं सांगणं चाललेलं होतं. म्हणजे पंचकोश निराश केल्यानंतर काय उरतं त्याची लक्षणं आपल्याला कळायला पाहिजे ना, की आपण तद्रूप झालोय की नाही. या बाबतीत आपले बरेच गैरसमज असतात. आपल्याला वाटतं की ब्रह्मज्ञान झालं म्हणजे समाधीच पाहिजे, तिथेच राहिलं पाहिजे, समाधीच व्हायला पाहिजे वगैरे वगैरे. तर तऱ्हेचे गैरसमज असतात आपले. पण तसं काही खरं नसतं. ब्रह्माची लक्षणं कळल्याशिवाय आपल्याला मी ब्रह्म झालीये की नाही कसं कळणार आहे. केवळ एकदा समाधी लागला म्हणजे मी ब्रह्मरूप झाले असं होत नाही. तर त्यामुळे त्याची जी सच्चित आनंद ही मुख्य जी आहेत, ब्रह्माची वास्तविक लक्षणं नाहीच आहे. पण आपल्याला जे सगळं नेहमीच माहिती आहे जगातलं या, तर आपल्याला परिचित गोष्टींच्या आधाराने ब्रह्माची लक्षणं सगळी आपल्याला सांगितलं जातात. ते असं नाही असं नाही ह्याच पद्धतीने सांगायला लागतं. आपण म्हणतो की सच्चित आनंद म्हणजे होकारात्मक सकारात्मक काय जे शब्द वापरायचे आहेत तशी लक्षणं आहेत. पण ती पण तशी नाहीये. ज्ञानदेवांनी जे सांगितलेलं आहे की असताची निवृत्ती सत म्हणो आदेशवृत्ती. म्हणजे ब्रह्म असत नाहीये, ते आहेच हे सांगण्यासाठी त्याला हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे ब्रह्माचं वर्णनच करता येत नाही. याच्यात आहे दासबोधाच्या सद्गुरु स्तवन समासात आहे की मायेच्या बळे करीन मी स्तवन ऐसे वांछित होते मन माया झाली लज्जायमान काय करू. माया तिथे पोचूच शकत नाही. म्हणजे बोलणं पोचू शकत नाही, म्हणजे विचार पोचू शकत नाहीत, तिथपर्यंत पोचताच येत नाही. आणि म्हणून ते शेवटी म्हणतात की आत्ता लक्षात आला होता, जाऊन नाही. पण तिथे त्यांनी म्हटलंय की आता मी काय करू. आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी. खूप इच्छा होती स्तवन करायची, पण पोचूच शकत नाहीये तिथपर्यंत. तेव्हा तुम्ही जसे आहात तसे आहात, कारण ते ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून ब्रह्माला ते म्हणतात की तुम्ही जसे आहात तसे आहात. पण आपल्याला तिथपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने, आपल्याला चुकीच्या आपल्या समजुती काढण्याच्या दृष्टीने ब्रह्म कसं नाही हे सांगितलेले सतत. आपण त्यातले बरेचसे बघितले. तसं इथे 228व्या मध्ये पाहिलं की सदिदम परम अद्वैतम स्वस्मादन्यस्य वस्तुनो भावात, म्हणजे अभावात, न ही अन्यदस्ति किंचित सम्यक परमार्थ तत्वबोध दशाया. परमार्थ तत्वबोध दशा जी असते तर तिथे ऍक्च्युली जेव्हा हा साक्षात्कार येतो तेव्हा स्वतःहून दुसरं काही नाहीच आहे. साक्षात्कार हृदयाला येतो म्हणजे कुठेतरी काहीतरी दिसतं असं नाहीये. तर मी ब्रह्मरूप होते. आता मी ब्रह्मरूप झाल्यानंतर आपल्याला वाटतं की मला दिसेल कसं, कारण दिसायला तिथे
मी जागेवरती पाहिजे ना, पण ही मी जी असते ही बाधित असते. अहंकार जो असतो, तर ती माझी उपाधी असते, ती मी नसते. त्याच्या साह्याने त्याच्या जे ब्रह्म आहे, तर ते आहे म्हणून हा देह आहे. ते आहे म्हणून हे सगळं जग दिसतंय. सगळं जे आहे ते त्याच्या आधारावरती आहे, त्याच्या अधिष्ठानावरती आहे हे कळतं. आणि मग जे दिसतंय, तर त्याच्यात आपण आनंदाने राहतो. तिथे आपल्याला हे सत्य असा भ्रम राहत नाही. ह्याला म्हणतात की ही परमार्थ बोधदशा आहे. हा अनुभव आहे. हे झालं पाहिजे की जे दिसतंय माझ्या देहासह ते तसं नाहीये. जे दिसतंय, जसं दिसतंय ते तसं नाही, हा बोध आहे. तर मग काय आहे? ते प्रत्यक्ष ब्रह्म आहे, पण ब्रह्म दाखवता येत नाही. म्हणून आपल्याला काहीतरी प्रतीक करून आपण उपासना करतो. हे संपूर्ण प्रत्यक्ष पक्का निश्चय होऊन तसा अनुभव येत राहणं ही बोधदशा आहे. अनुभव येतो म्हणजे काय होतं? दरवेळी समाधी लागतो का? नाही. त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने आपण ज्याला परमार्थात अनुभव म्हणतो ना, की मला अमुक दिसलं, तमुक दिसलं, काही ना काहीतरी पद्धतीने, नेहमीच नाही, शांती आपल्याला जाणवते. ही शांती आहे, ही परमार्थाचाच अनुभव आहे. परमार्थ म्हणजे मोक्ष. त्याचाच अनुभव आहे हा. मोक्ष म्हणजे ब्रह्म. शांती, पराशांती ज्याला म्हणतात, की काहीही झालं तरी ढळणार नाही. अत्यंत प्रसन्न दशा. काहीही झालं तरी हलणार नाहीये. कितीही कोणीही बोललं, काहीही घटना घडली तरी ढळणार नाही. हे जे म्हणतात ह्याला परमार्थ तत्वबोध दशा असं नाव इथे आहे. आणि तिथे दुसरं काहीही वस्तू नसतेच. जे काय आहे ते ब्रह्म आहे असा आपला तिथे निश्चय असतो. प्रत्यक्ष ब्रह्म दिसत नाही हे लक्षात घ्यायचं. प्रत्यक्ष ब्रह्म कोणालाही कधीही दिसलेलं नाहीये. कारण त्याला आकार उकार काहीही नाहीये. तर तेच होऊन आपण आनंदरूप होऊन जातो. क्षणमात्र अगदी तेच होतून आनंदरूप होतो. मधून मधून या पद्धतीने आपण जात जातो तिथे. हे आनंदरूप होणं आहे. आणखीन आनंदात टिकणं आहे. जीवनमुक्त जो असतो तो अखंड या आनंदात असतो. आणखीन ह्याला मुक्ती म्हणतात. मी यासाठी सगळे कटाटोप आहे. याच्यासाठी केला होता एवढा अट्टाहास. शेवटचा दिस गोड व्हावा. आता शेवटचा दिवस गोड होण्यासाठी असं आहे का की मी शेवटच्या दिवशी म्हणेन की श्रीराम जय राम जय जय राम किंवा काय जे म्हणायचं ते, किंवा त्यावेळी त्याचं चिंतन करेन. आठवणार आहे? जे आयुष्यभर आपण करतो ते शेवटच्या क्षणी आठवतं ना. अंते मतिस्सा गती म्हटलेलं आहे. मग शेवटचा दिवस गोड होण्यासाठी जी शेवट आपल्याला मनात येईल तिथे आपण जात असतो. तो आपला संकल्प ठरलेला असतो. त्या दिशेने आपला पुढला जन्म होतो. आपल्याला पुढला जन्मच नको. आपल्याला इथेच आनंद रूप व्हायचा आहे. मग त्यासाठी मला ब्रह्म दिसायची गरज नाहीये. ब्रह्म दिसणारच नाहीये हे आपल्याला कळलं पाहिजे. नाहीतर आपल्याला जो काय अनुभव येईल, प्रकाश दिसेल म्हणा, नाद ऐकू येईल म्हणा, चव येते, सगळ्या पंचज्ञानेंद्रियांना अतिंद्रिय अनुभव येऊ शकतात. म्हणजे प्रत्यक्ष वस्तू नसताना आपल्याला त्याचा अनुभव येतो, आतमध्ये येतो. अनाहत नाद म्हणजे कुठेही दोन गोष्टी एकमेकांवर आदळत नाहीत, पण तरी पण नाद ऐकू येतो. हे आता सगळे जे आहेत ते काय दाखवतात? ते एवढंच दाखवतात की आपला रस्ता बरोबर आहे, आपण बरोबर चाललेलो आहोत, त्याच्या पलीकडे ह्यांना किंमत नाही. हे परत परत सांगायला लागतं. कारण नाहीतर मग आपण त्याच्यात अडकतो, त्या शांतीमध्ये अडकतो. याला रसास्वाद असं विघ्नाचं नाव आहे. लय, विक्षेप, कषाय, रसास्वाद अशी ध्यानातली आणखीन ह्या ज्ञानाच्या मार्गातली विघ्न आहेत. लय म्हणजे झोप येणं, आळस, झोप, तमोगुणवर येतो. विक्षेप, चित्ताचं चांचल्य, इकडे धावताय तिकडे धावताय, मी ध्यानाला बसले समजा, सो कॉल्ड. आणखीन विचार काय करत राहिले, तिकडे स्वयंपाकघरात काय चाललं असेल,
किंवा उद्या पाहुणे येणार आहेत, झालाय की नाही, अमुक केलं की नाही, तमुक केलं की नाही, ह्या पद्धतीने मग आपलं सुरू राहतं. हे जे सुरू राहणं आहे याला ध्यान म्हणत नाही किंवा याला अनुभव म्हणत नाहीत. एक्झॅक्टली काय होणार आहे, समजा चांगलं ध्यान लागलं सो कॉल्ड परत, आणखीन तिथे मला रामाचं दर्शन झालं. किती छान आहे ना. समजा रामाचं दर्शन झालं मला, म्हणजे मी पावले का? जे येतं आणखीन जातं ते खरं नसतं. राम सुद्धा आला, आणखीन माझा भाव कमी झाल्याबरोबर तिरोधान पावला, अंतर्धान पावला म्हणूया, तिरोधान पावला म्हणूया. तो जात नाही, त्याला आपल्याला दिसणं बंद होतं. असं जे होतं ते खरं कसं मानायचं? जरा धाडस आहे ना. राम दिसून सुद्धा त्याला खरं नाही मानायचं. तो पण मायेतला आहे. जो येतो, जो जातो, तो मायावी आहे ना. माया हेच त्याचं स्वरूप आहे, त्याची उपाधी आहे. शास्त्र यासाठी सांगतात की आपण तिथे अडकू नये. तिथे अडकलं की त्या वेळच्या शांतीचा त्याच आपण चिंतन करत बसू, मग त्याला रसास्वाद म्हणतात. तो जो त्यावेळेस शांत आनंद रस मिळाला त्याचाच विचार करत बसलं म्हणजे रसास्वाद, तिथे आपण अडकून जातो. हे अडकणं होऊ नये. तत्वबोध दशा जी आहे तर ती कशी आहे, तर तिथे जे दिसताय ते तसं नाहीये. स्वगत सजातीय विजातीय भेद रहित म्हणून जे म्हटलेलं आहे त्याच्यात भेद नाहीये. काही काही जी दर्शनं म्हणतात की भेद पण सत्य आहे, आणखीन ब्रह्म पण सत्य आहे. ह्याचे दोन आहेत. एक म्हणजे पूर्णपणे ते सत्य आहे असाच ह्याच्यात जातात की नामरूप देखील सत्य आहेत. नामरूप सत्य नाहीये. अगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही म्हणून समर्थ म्हणतात. हे जे जग दिसतंय ते वास्तविक झालेलं नाहीये, ते परमार्था आपलं परब्रह्मावरती त्याचा भास आहे. सत्य जे आहे तर ते अधिष्ठान आहे, ज्याच्यावरती भास होतो तो सत्य असतं, भास सत्य नसतो. हे अगदी पक्क आपल्याला आतमध्ये हॅमर करायला लागतं, ब्रेन वॉश करायला लागतो म्हणा, काही प्रश्न नाहीये. या पद्धतीनेच जायला लागतं, दुसरा उपाय नाहीये. भक्तीच्या माध्यमातून म्हणा, कुठच्याही या आधाराने आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे, हे पोचणं महत्वाचं आहे. आणि त्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. मग शेवटचा गोड दिवस जर का गोड व्हायचा तर आपल्याला कायम त्याच्यात राहायला लागतं. अचानक शेवटचा दिवस गोड होत नाही. प्रत्येक दिवस गोड करून घ्यायला लागतो. म्हणजे प्रत्येक दिवशी जे दिसतंय त्याच्या मागे काय आहे याचं भान ठेवायला लागतं. जे ज्ञान होत आहे त्याच्या मागे काय आहे, कशामुळे ज्ञान होत आहे त्याचं भान ठेवायचं. आनंदाच्या प्रत्येक क्षणी हा आनंद कुठून आलाय याचं भान ठेवायचं. असं भान ठेवलं तर ती आपली काय म्हणायचं साधना होते. नाहीतर नुसतं आपलं बसलं 10 मिनिटं एक माळ ओढली, मी करते हं परमार्थ. अगदी बरोबर आहे, करते. पण त्या एका माळेच्या काळात सुद्धा काय काय होत असतं आणि बाकी दिवसाचा जो वेळ असतो ही 10 मिनिटं सोडल्यास त्या वेळात काय चाललेलं असतं, त्यावेळचे सगळे संस्कार पुसून जातात. जे तुकाराम महाराज म्हणतात वाया न वजे. माझ्याकडे असले 2-4 नवे पैसे, हल्ली 2-4 नवे पैसे सुद्धा नाही मी म्हणणार, 5-10 रुपये म्हटलं तरी सुद्धा त्याच्यातनं काय येणार आहे? चुरमुरे येतील, त्याने समाधान होणार आहे का? शक्य नाहीये. म्हणून आपल्याला खरं काय आहे, जे आपल्याला दिसतं ते खरं नाहीये, जे अनुभवात ध्यानाला येतं ते देखील खरं नाहीये, तर अनुभवाच्या पलीकडे जाणं हे खरं आहे. ते आपल्याला सांगतायत की पुढे म्हणतात म्हणजे इथे जे म्हटलंय आता पुढे की यदिदं सकलं विश्वं नानारूपं प्रतीतम् अज्ञानात् तत्सर्वं ब्रह्मैव प्रत्यस्ता शेष भावना दोषम्. आर्यावृत्त आहे. म्हणजे हे जे सगळं विश्व नाना रूपाचं दिसतंय ते अज्ञानामुळे दिसतंय. प्रतीतम अज्ञानात.
मला दिसतंय सगळं, खूप त्याच्यात विविध रूप दिसतायत, सुंदर दिसतायत, कुरूप दिसतायत, भयानक दिसतात. जे विश्वरूप दर्शनात अर्जुनाला दिसलं होतं ना, अगदी अत्यंत सुंदरपासून बिभत्सपर्यंत, भयावहपर्यंत सगळं त्याला दिसलं होतं. ही जी सगळी रूप आहेत, ती सगळी तै कल्पना सांडूनी पाहे, तरी भूते मज माझी, मी नाही, वगैरे हे जे सांगितलेलं आहे की माझ्यात भूत पण नाहीत, आणखी मी भूतांच्यात नाहीये, अशा पद्धतीने माऊलींनी तिथे सांगितलेलं आहे. म्हणजे कल्पना सांडली, कल्पना सोडली तर काही नाहीये. कल्पनेचं विश्व आहे हे. जे सगळं विश्व नाना रूपाने आपल्याला दिसत आहे, ते अज्ञानामुळे दिसत आहे, खऱ्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे दिसत आहे. आणखी ह्या अज्ञानातनं निर्माण झालेल्या कल्पना जेव्हा मी दूर करते, जेव्हा मी त्या कल्पना बाजूला सारते, तर त्यावेळेस ते अनादि ब्रह्म जे आहे तेच राहतं. फक्त तेच राहतं, म्हणजे ते कायम आहेच. ते राहणं म्हणजे काय आहे, तर वरचं शेवाळ दूर करणं, वरचं अज्ञान दूर करणं, आवरण दूर करणं, मग खाली जे आहे सत्य, तर त्याचं मला ज्ञान होऊन जात. म्हणजे ते मी होते. मला वेगळेपणाने दिसत नाही झाकण काढल्यावरती. हे पुन्हा पुन्हा आपल्याला स्वतःला सांगायला लागतं, नाहीतर आपण त्याच्यात रमून राहतो. म्हणून सगळं विश्व जे आहे ते नाना रूपाने दिसताय, पण त्याच्या मागे अधिष्ठान ब्रह्म आहे. म्हणजे एका परीने याचे दोन आपल्याला करून घेता येतात, की जो जीवनमुक्त असतो, तत्वबोध दशा जी असते, तर त्याच्यात जे काय दिसतंय ते ब्रह्म आहे, अशा पद्धतीने विचार आहे. ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही, जे दिसतंय ते ब्रह्मच आहे. समोर माणूस दिसला, ब्रह्म आहे. वाघ दिसला, ब्रह्म आहे. ती एकनाथ महाराजांची गोष्ट आहे ना, की ब्रह्मराक्षस समोर येऊन उभा राहिला. त्यांनी विचारलं की विठ्ठला, तुला हे आज रूप आवडलं का? बिचारा विठ्ठल झाला प्रकट, ब्रह्मराक्षसाचं रूप टाकून, भक्तांनी ओळखल्याबरोबर. म्हणजे जे काही दिसताय ते ब्रह्मरूप आहे, याचा आतमध्ये इतका निश्चय असतो की काहीही दिसो ते तेच आहे. आणि विठ्ठल म्हणजे ते हे परब्रह्म विटेवरी, तिथे वेगळं आहे काय? त्याच पद्धतीने जे जे दिसताय, जे जे दिसे भूत, ते ते जाणीचे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा, हा भक्तियोग आहे. जे काही दिसताय, जे जे दिसे भूत, भूत म्हणजे निर्माण झालेलं, ती प्रत्येक गोष्ट भगवंत रूप आहे, म्हणजे ब्रह्मरूप आहे. सकल द्वैत जे दिसताय, सगळं विश्व जे दिसताय, ते केवळ अज्ञानाने दिसताय. प्रत्यक्षात काय आहे, तर केवळ हे कल्पनेचं आहे असं सांगतात. कल्पनेची सृष्टी केली. समर्थांचं हे आहे, एक ओवी आहे की कल्पनेची सृष्टी केली. सगळी सृष्टी जी आहे ती कल्पनेची आहे. कशा पद्धतीने? 230 मध्ये सांगतायत की मृत्कार्य भूतोपि मृदो न भिन्न, कुंभोस्ति सर्वत्र तु मृत स्वरूपात, न कुंभरूपम पृथगस्ति कुंभः, कुतो मृषा कल्पित नाम मात्रा. म्हणजे घट जो आहे तर तो मृत कार्य आहे, मातीचं कार्य आहे, मातीपासून बनलाय ना. तो मातीपासून वेगळा करता येतो का? मातीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मातीच्या माती स्वरूपच आहेत ना. घट घेतला आणि त्याच्या कड असते वरची, त्याला हात लावायला सांगितला, लावला. काय आहे? अमुक अमुक आहे. पण काय आहे? कसलं आहे? माती आहे. त्याची अशी आवळ बाजू असते, त्याला गळा म्हणतात. तिथे हात लाव. काय आहे? मातीलाच हात लावलाय. त्याच्या तळाला हात लाव. कुठे लावलाय हात? मातीला हात लाव. ही जी दृष्टी आहे की मी त्या घड्याला नाही हात लावलेला, मी मातीला हात लावला, ही दृष्टी आहे. ही त्या कल्पितापासून आपल्याला बाजूला करायला लागते. मृत कार्य आहे, जे कार्य असतं ते कारण रूपच असतं, ते कारणापासून वेगळं असू शकत नाही. देह पंचभूत मिळावा शेखी जाईल पंचत्वा.
पंचभूतांचा गाठोडा आहे. शेवटी काय होणार आहे? पंचभूतात मिसळणार आहे. भूतांपासून आला, भूतांमध्ये गेला. मातीपासून ते भिन्न नाहीये. कुंभ जो आहे तो मातीहून वेगळा असत नाही. मग घट जो दिसतो आपल्याला, कुंभ जो दिसतो, तो आला कुठून? मातीमध्ये होता. पण मग आता वेगळा दिसतोय ना, मग निर्माण झाला ना? तसं नाहीये. तर त्या ज्याला माऊली कुलालमतीचे गर्भ, आपलं कोंब, म्हणजे त्या कुंभारांनी कल्पना केली की असा आकार देता येईल, आणखीन ह्या पद्धतीने त्याचा घाट आपल्याला वेगळा करता येईल. म्हणजे कुंभाराच्या कल्पनेतनं निर्माण झालेलं आहे नाही. त्याचं जे रूप आहे ते कुंभाराच्या कल्पनेतून निर्माण झालंय. मग कुंभाराच्या कल्पनेतनं निर्माण झालेलं जे आहे ते सत्य म्हणता येतं का? जे काही आपण कल्पनेतनं निर्माण करतो त्यांना सत्य म्हणताच येत नाही, त्याला मनोराज्य म्हणतो. खोटं आहे ते. तसं ही सृष्टी त्या ईश्वराच्या कल्पनेतनं निर्माण झालेली आहे. मग कल्पनेतनं निर्माण झालेलं जे आहे त्याला सत्य म्हणता येत नाही. हा परत परत सांगितलेला आहे की नाम आणखीन रूप जे आहे तर ते मायेच्या प्रांतातलं एवढ्यासाठी सांगण्यात येतं. प्रत्येक पदार्थाला 5 गोष्टी असतात. सत, चित, आनंद, नाम आणखीन रूप, किंवा अस्थिभाती प्रिय, सच्चिद आनंद ब्रह्माच्या प्रांतात जातो. आणखीन मायेच्या प्रांतातलं, ईश्वराच्या प्रांतातलं अस्थिभाती प्रिय. अस्ति म्हणजे आहे, निर्माण झालाय, काहीतरी आहे. सत्वरती निर्भर आहे. भाती, त्याचं ज्ञान होत आहे मला. चित्तवरती, आणि त्यामुळे आनंद होतोय. आनंद, सुख प्राप्त होतं त्याच्यातनं, किंवा दुःख होतं. ते जे सगळं आहे ते त्या आनंदाच्या ह्याच्यातून आलेलं. पण त्याला नाम आणखीन रूप जी आहे ती मायेच्या ह्याच्यातली, कारण ती बदलतात. अस्थिभाती प्रिय बदलत नाही. समजा सोन्याचं पाटली आहे, ती मी मोडली, पाटली नको वाटतेय जरा, आणखीन कडं केलं, बांगडी केली, नाव बदललं, रूप बदललं, सोनं तेच राहिलं. त्याची चेन केली, आणखीन नाम बदललं, सोनं तेच आहे. समजा त्या सोन्याचं नाही, मी नवीन सोनं विकत घेतलं, म्हणजे नवीन कुठनं येणार आहे, सोनाराकडनं एक चेन मी विकत आणली सोन्याची. त्या सोन्यात आणखीन त्या पाटलीतल्या सोन्यात काहीतरी फरक आहे का? काही मात्र फरक नाहीये, ते तेच आहे. सोनं हे सोनंच आहे. त्याची नाम आणि रूप भिन्न भिन्न असतात. ती कल्पना केलेली असतात. डिझाईन असं करता येईल या पद्धतीने त्याचं डिझाईन रचलं जातं. आपण ह्या इथनं असा हा वेल घेऊन बघूया, वेगळं डिझाईन होतं. घाट वेगळा आपण म्हणतो ताबडतोब, किती सुंदर घाट आहे. त्या बकुळहार, आणखीन चंद्रहार, आणखीन काय काय नाव आहेत, चिक्कार तरतऱ्हेचे गळ्यातले प्रकार आहेत. सगळे गळ्यातच घातले जातात. पण प्रत्येकाचं रूप वेगळं आहे, नाम वेगळं आहे. आपण गळ्यात घालतो ते सोनच घालतो. म्हणून म्हटलेलं आहे की वाचारंभणम विकारो नामधेय मृत्युकित्येव सत्यम. वाणीने बोलायला आरंभ केला म्हणून ती नामरूप, म्हणजे कल्पनेने ते केलेली आहे. प्रत्यक्षात काय आहे तर त्याचं जे कारण आहे ते सत्य आहे. बाकी जी नामरूप दिसत आहेत ती पूर्णपणे कल्पित आहेत, मृषा आहेत, म्हणजे खरी नाहीयेत. म्हणजे नाहीच आहेत का? नामरूप ही भासमान आहेत, म्हणजे नाहीयेत. कारण जे भासमान असतं ते सत्य म्हणता येईल का? कधीतरी म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. पण तरी देखील त्या भासमानात आपण एवढे रमतो की आपण त्याला सत्य म्हणायला लागतो. आणि भासमान गेलं, कुठे गेलं? रज्जूवरचा सर्प निघून गेला, त्याच्यावरती प्रकाश पाडल्यावर कुठे गेला तो? जाताना पाहिला कोणी? येताना बघितला होता कोणी दुसऱ्या? पण तरी पण दिसतो ना. प्रकाश पडल्यावर जातो कुठे? तो आलाच नाही. तो जाणार आहे कसा?
मग तिथे काय होतं? तिथे रज्जूच होती, दोरीच होती. तो दिसेनासा झाला तरी काय राहिलं? दोरीच राहिली. बरं, तो सर्प असताना काय ती दोरी सर्प झाली होती, विषारी झाली होती, जिवंत झाली होती? अजिबात नाही. ती जी दोरी होती ती तशीच होती. पण तो सर्प आपल्याला सर्प रूपाने तिथे आपल्याला ती दोरी पूर्ण झाकून गेली आणि त्याच्याऐवजी आपल्याला सर्प दिसायला लागला. दोरी झाकली जाणं हा प्रॉब्लेम आहे. तिथे अज्ञान आहे. त्याला अज्ञान म्हणतात. स्वरूपाचं अज्ञान, अधिष्ठानाचं अज्ञान, आश्रयाचं अज्ञान, कुठच्याही पद्धतीने त्याचं नाव आपण घेऊया. पण तिथे अज्ञान आहे. काय नक्की आहे हे कळत नाहीये. आणखीन हे नक्की काय आहे हे कळत नसल्यामुळे आपल्याला हे जग नाना रूपाने भासायला लागलेलं आहे. मग भास हा नेहमी कारण रूप असतो की नाही? सर्प दोरी वाचून भिन्न नाहीये. सर्प दोरी रूपच आहे. तसं हे जग जे आहे ते ब्रह्मरूपच आहे. ब्रह्माहून हे भिन्न नाही. हे ब्रह्मरूपच आहे, कायम ब्रह्मरूपच आहे. जरी जग दिसलं तरी ब्रह्मरूप आहे. जेव्हा जग नव्हतं तेव्हाही ब्रह्मच सगळं, आणि जग जेव्हा जाईल तेव्हाही सगळं ब्रह्मच. जगाच्या बाबतीत सोडा, आपल्या देहाच्या बद्दल विचार करावा. जग लांब राहिलं, जगाशी माझं काही देणं घेणं नसतं. आपण मेलं जग बुडालं म्हणून म्हण आहे ना. म्हणजे काय आहे की मी सापेक्ष सगळं आहे. मी जर का गेले तर जगाचं काय होईल ते होईल, मला काय करायचंय? काय सध्या चाललंय? मी असणार आहे का पुढलं बघायला? नाही. हुश, सुटले. म्हणजे जगाचा आणि माझा संबंध काय आहे, कसला आहे, किती आहे? माझ्या सापेक्ष सगळं मला वाटत असतं. माझ्या कल्पनेतून सगळं निर्माण झालेलं आहे. मीची सकळ विस्तारिलो भूमंडळी, माझी कल्पना सगळी ही दिसते. जगाने, ईश्वराने सृष्टी निर्माण केली, मान्य आहे. तिला मी सत्य मानून चालले. आणि त्या ईश्वराच्या सृष्टीतल्या वस्तू घेऊन ह्या ज्या सगळ्या घरात माझ्या दिसतायत गोष्टी मला, त्या सगळ्या ईश्वरी सृष्टीतनं वस्तू घेऊन निर्माण झालेल्या आहेत. त्या काही अशा इकडून तिकडून माझ्या कल्पनेने प्रत्यक्ष निर्माण केलेल्या नाहीयेत. इथे काय म्हणूया, आपले कपडे असतात, चादरी आहेत, हे जे सगळं दिसतंय मला, सूत आहे ना, त्याच्या पलीकडे काय तिथे आहे? सुताची वीण बदलली की त्याला आपण त्या कापडाला मन आहे, हे क्रेपचं कापड आहे. ह्याला तू साधं लॉंग क्लॉथ वगैरे म्हणू नकोस, लिनन म्हणू नको, चिटाचं कापड म्हणून पूर्वी शब्द होता. म्हणजे कापडाचे प्रकार जे आहेत ते प्रत्यक्ष कसे आहेत, कोणाच्या कल्पनेतनं निर्माण झालंय की विणताना थोडस असं करून बघूया, म्हणजे त्याचं टेक्स्चर वेगळं होईल. झाला ना वेगळा वीण, आणखीन कापडाचा प्रकार निर्माण. तो कुठून आला? जो विणकर आहे त्याच्या बुद्धीतून आला ना, त्याच्या प्रयोगशीलतेतून आला. पण मुळात तिथे सूतच आहे. त्या सुताचं जाडी बारीक कसलं सूत आहे ह्याच्यातून तो वस्त्र निर्माण करतो. बरं, सूत कुठून आलं? शेवटी देवाच्या सृष्टीतून आलं ना, कापसातूनच आलं ना. मागे मागे जर का गेलो आपण तर देवाच्या पलीकडे काही नाहीये. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या निर्माण झालेल्या आहेत, त्याला रंग दिला, कुठला चांगला दिसेल त्याच्यावरती डिझाईन तयार केलं, दुसऱ्या रंगाने केलं. रंग कुठून आणले? ईश्वराच्या सृष्टीतून आणलेले आहेत सगळे रंग. जे काही आणलेलं आहे ते सगळं ईश्वराच्या सृष्टीतलं आहे. आणि त्याला मी जेव्हा माझं म्हणते, मला आवडतं म्हणते, किंवा हा इथे चांगलं दिसेल, ते तिथे चांगलं दिसेल, हे मी ठेवलेलं कोणी हलवलं, सगळ्या पद्धतीचं हे जे आहे ते माझ्या कल्पनेतनं आलेलं आहे. मनोरचित सृष्टी आहे ही. मनोरचित सृष्टी जी आहे तर ती आपल्याला त्रासदायक असते. ईश्वर रचित सृष्टी त्रासदायक नाहीये. चांगलं वाईट आपण नाव देतो, सुंदर कुरूप आपण नाव देतो. सौंदर्य बघणाऱ्याच्या दृष्टीत असतं म्हणून जी म्हण आहे ती यामुळे आहे की आपल्याला ते, प्रत्येकाला ह्याला सुंदर जे वाटेल ते दुसऱ्याला सुंदर वाटणार नाही.
आणि यामुळे कापडाच्या दुकानात ही एवढी थुरली ढीग असतात की ज्याच्या मागे तो दाखवणारा बुडून जातो. एवढे ढीग जे आपण काढायला लावतो ते कशासाठी? प्रत्येकाची सौंदर्यदृष्टी वेगळी असते. कोणाला हे आवडतं, कोणाला ते आवडतं. माझ्या शेजारच्या बाईच्या समोर साड्यांसाठी होता, माझ्या समोर हे होता, पण माझं अर्ध लक्ष त्या बाईच्याकडे काय काय दाखवतात तिथे होतं. मग तिथली एखादी आवडली, तिला आवडली नाही, मला आवडली. मग ही तुम्हाला नकोय ना, मग मी घेऊ का? मी घेऊन टाकली ती. म्हणजे तिला जी आवडली नाही ती माझ्या दृष्टीला चांगली दिसली. हे सगळं बदलणार आहे. एकासारखं एक इथे आपल्याला नाही. प्रत्येकाची दृष्टी जी आहे, प्रत्येकाच्या कल्पना ज्या आहेत त्यानुसार आपल्या आवडी-निवडी ठरतात. पण प्रत्यक्षात हे सगळे डिझाईन्स, हे सगळं आलं कुठनं? आवडी-निवडी आल्या कुठनं? कल्पनेतनं आलेल्या आहेत. संपूर्ण कल्पनेतनं आलेलं आहे. म्हणजे हा जो सत्यतेचा, आणखीन नामरूपांचा, आणखीन भिन्नतेचा, चांगलं वाईट ह्या ज्या माझ्या रिॲक्शन्स आहेत, हा कचरा कोणी निर्माण केलाय? हा मी निर्माण केलाय. मग मी निर्माण केलेलं मी स्वच्छ नको करायला? मी जो कचरा टाकलाय हा मी नको काढायला? कचरा कंपाऊंडच्या बाहेर टाकणं म्हणजे स्वच्छ करणं नाहीये. त्याला तिथेच आपण ठेवतोय. दुसऱ्यांच्या आवारात टाकणं ते आपलं स्वच्छ करणं नाहीये हे. काढूनच टाकणं. त्याचं अस्तित्वच घालवणं. म्हणजे काय? या कचऱ्याचं अस्तित्व जातं का कधी? नाही जात. पण माझ्या रिॲक्शन्स त्याच्याबद्दल जातात. आणि माझ्या रिॲक्शन्स जेव्हा जातात, की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे असं आहे, हे तसं आहे. माझ्या रिॲक्शन्स ज्यावेळेस जातात, तर त्यावेळेला त्या असून नसल्यासारख्या होतात. आणि मग मला ईश्वराची सृष्टी जी आहे, ती जशी आहे तशी सच्चिद आनंद रूप हा निश्चय व्हायला लागतो. त्याची नामरूप आपण बाजूला करू शकतो. मनाने निर्माण केलेलं ज्या आपल्या रिॲक्शन्स असतात, त्या जेव्हा आपण घालवतो, जे जसं आहे तसं स्वीकारतो, त्याच्या मागच्या तत्वावरती लक्ष ठेवतो, त्यावेळी आपली मनोनिर्मित जी सृष्टी आहे, त्याची तीव्रता कमी व्हायला लागते. आणि ईश्वराची सृष्टीकडे नजर जायला लागते. ईश्वराची सृष्टीतलं नामरूपांचं आपण बाजूला करायला लागतो. त्याच्या मागचं तत्व बघायला लागतो. या अगदी स्लोली होणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून श्रुतीचे सांगते की वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. मातीच सत्य आहे. जे आकार दिसत आहेत मातीचे वेगवेगळे, ते वाणींनी बोलायला सुरुवात केली त्याच्यातून निर्माण झालेले आहेत. वाणी म्हणजे इथे लक्षात घ्यायचं की 4 वाणी आहेत आपल्या. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. वैखरी जेव्हा ते प्रकट होत आहे, आलं कुठून? परतनं स्फुरण झालं. त्याच्यानंतर माझ्या जाणीवेत आलं ते. जाणीवेत जेव्हा येतं तेव्हा ते पश्यंती आहे. जी अर्थ बघते ती पश्यंती. अर्थ कळलाय. मला काहीतरी एक कल्पना सुचली आहे. काय आहे? सांगते, जरासा विचार करते. शब्दात आलेली नाहीये ती, पण स्फुरण झालेलं आहे. मग आपण ही जे इथे ठेवलेली आहे दिवाण, तर तो असा केला तर जास्त चांगलं दिसेल का? कल्पना आली. ह्या सगळ्या ज्या कल्पना आहेत, तर त्या कल्पना आणखीन त्या कुठनं आल्या हा विचार, मी काय आहे हा विचार, नामरूपात ज्या मागे काय आहे हा विचार जो आहे तो मुख्य असतो. वाणींनी बोलायला सुरुवात केली म्हणजे हे स्फुरण झालेलं आहे. आणि हे स्फुरण झाल्यानंतर मग त्याला हळूहळू शब्दरूप आलं. ते गाण्याने शब्दरूप आले मुक्या भावनांना. मुकी भावना म्हणजे काय आहे? काय ते आहे ते कळलेलं आहे. पण त्याला शब्दरूप आले ते मध्यमेत येतं. शब्दरूप आलं तिथे आपण मनातल्या मनात बडबड करतो. आणखीन मग ते जे आहे तर ते आपण वाणीनी तेच शब्द आपण प्रकट करतो. वाणीने प्रकट होताना काय होतं? की विखर नावाचा जो प्राणवायू आहे, वेगवेगळे वायूचे प्रकार आहेत, बरेच आहेत.
तर त्यातल्या याच्या साह्याने फोर्सफुली स्वरयंत्रातनं घशातनं वायूवरती येतो. आणखीन तो आपल्या बोलण्याच्या ह्याच्यात 8 ठिकाणी वेगवेगळ्या शब्दांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी तो आदळतो. मी बोलते आत्ता म म्हटलं, तिथे ओठ एकमेकांवरती आपटले, ओष्ठ्यवर्ण हे तयार झालं. आणखीन केलं, केलं. फरक पडला की नाही? म्हटलं की तालव्याकडे गेलं. कुठे गेला प्राणवायू, म्हणजे वायू आपटला कुठे, काय शब्द निर्माण झाला? वाचारंभणम विकार. वाणीने बोलायला सुरुवात केल्यानंतर हे वेगवेगळे शब्द आले. त्या शब्दांना अर्थ आपण दिला गेला. त्या अर्थातनं आपल्याला बोलणं सुचायला लागलं. नियत अर्थ प्रत्येक शब्दाला दिला जातो. आता एक महाराष्ट्रीयन स्त्री गेली मध्य प्रदेशात. आपण उत्तर प्रदेशात म्हणूया. मध्य प्रदेशात मराठी जाणणारे पुष्कळ. बदली झाली नवऱ्याची, तिकडे गेली. मग जरा ओळखी बिळखी करून घेतल्या, 2-4 या झाल्या. मग काय करते तू आता रोज? सकाळचं काम झाल्यानंतर दुपारी मी पडते. मग आता हिंदी सांगायचं. दोपहर को मैं गिरती हूँ. पडते म्हणजे काय? मैं गिरती हूँ. माहीतच नाहीये हिंदी धड. लेट जाती हूँ नाही, गिरती हूँ. त्यांना प्रश्न पडला की ही रोज कशी काय दुपारी आपटते, खाली पडते? विचारलं की रोज गिरती हो? ती म्हणाली हो. शब्दांचा नियत अर्थ जो असतो तो भाषेबरोबर बदलतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तिथेही सारखे बदल आहेत. प्रत्येक भाषेत प्रत्येक ठिकाणी नियत अर्थ बदलतो. उच्चाराच्या पद्धतीवरनं अर्थ बदलतो. आणि यासाठी ते जे सगळं आहे ते मिथ्या आहे, जे सतत बदलत आहे ते मिथ्या आहे, हे लक्षात ठेवायचं. मातीचं कार्य जे आहे ते कारण रूप आहे. म्हणजे घट जो आहे तर तो माती रूप आहे. तशी मी जी आहे ही मी पंचमहाभूत रूप आहे. जे दिसत आहे ते कल्पनेतनं निर्माण झालेलं आहे. ईश्वराच्या कल्पनेतून निर्माण झालेलं आहे. ती कथा मागे सांगितली होती ना, की त्यांनी इंद्रिय निर्माण केली, त्यांना राहायला देह निर्माण केले. देवतांना हा देह आवडला, तो देह आवडला वगैरे ह्या पद्धतीने. तो नाही वाटला, हा आवडला. हे सगळे जे विचार आहेत, म्हणजे कुठून निर्माण केलं ईश्वरांनी? कल्पनेने निर्माण केलंय. इंद्रियाच्या देवता कशा झाल्या? त्यांनी त्या निर्माण केल्या कल्पनेने, संकल्पाने निर्माण केलं. अशा अशा व्हाव्या, त्या तशा झाल्या. प्राण्यांची सृष्टी, जडाची सृष्टी अशी अशी व्हावी, तशी तशी झाली. म्हणजे कल्पनेतनं झाली ना. वाचारंभणम विकारो नामध्ये मृतिकेत्यव सत्यम. ते जे दिसत आहे ते सगळं माया नावाच्या किंवा प्रकृती म्हणा किंवा अव्यक्त म्हणा, सगळे तीच आहेत. दुसरं काही नाहीये तिथे. त्याच्या मागे जे तत्व आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टींना सत्यत्व आल्यासारखं आपल्याला वाटतं. वास्तविक त्या सत्य नाहीयेत, पण तरी देखील आपण नामरूपांवरती आपली नजर केंद्रित करतो. म्हणून तिथेच आपल्याला ते वाटायला लागतं हेच खरं आहे, माझी पाटलीच खरी आहे. सोनं जो विकत घेतो त्याला एखाद वेळेस सोनं किती घातलंय बायकोच्या अंगावर असं वाटत असेल. आपण लग्नात म्हणतो ना की मुलीच्या अंगावर किती सोनं घातलं, तिथे किती दागिने घातले नाही विचारत. म्हणजे किती तोळे, काय वजन, केवढं दिलं, केवढं तुम्ही घातलं, त्यांनी किती घातलं वगैरे वगैरे सगळ्या चौकशा करतात नसत्या. तिथे सोन्याची दृष्टी असते. पण जेव्हा ते पाहतात तर त्यावेळी पूर्ण दागिन्यांची दृष्टी तिथे येते. दृष्टी सोन्याचीच ठेवायची, नामरूपांची ठेवायची नाही. नामरूप बदलतीयेत हे कायम लक्षात ठेवायचं. हे साधनाचं एक मोठा भाग येतो. जे सगळं दिसत आहे ते स्वरूपाहून भिन्न नाहीये, ते स्वरूपच आहे. कारण
जे कार्य असतं ते कारणरूप असतं. म्हणून वास्तविक जग झालेलं नाहीये, पण ते पटत नाही, मग ते भासमान आहे. आणि जो भास असतो तो ज्याच्यावर भास होतो तद्रूपच असतो, त्याच्याहून वेगळा कधीच नसतो. भासकाली पण नसतो. भास गेल्यानंतर तद्रूप आहे हे उघड आहे, पण मुख्य आपल्याला प्रॉब्लेम आहे तो भासकाली काय असतं. वेळेस देखील तो ज्याच्यावर भास असतो तर तद्रूपच असतो, तोच तो असतो, दुसरं त्याच्याहून काहीही नसतं. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि यासाठी मृत्कार्यो भूतोपी मृदो न भिन्न, मातीपासून ते वेगळे नाहीयेत, ही दृष्टी आपल्याला डेव्हलप करायची. बरं, हे पटलं नाही, काय म्हणायचं, भासमान आहे हे पण मला पटत नसेल, मग दुसऱ्या पद्धतीने सांगितलं जातं की आहे ना, सत्य आहे, पण दिसतात तितकाच काळ ते सत्य आहे. सत्य आहे ना आत्ता तरी, बस आपण बरं वाटतं आपल्याला. आणि त्याच्यानंतर दिसताय तोपर्यंत सत्य आहे हे आपण विसरून जातो आणि केवळ सत्य सांगितलं आहे शास्त्रात असं धरतो. आणखी मग द्वैतवाद डेव्हलप होतात सगळे वेगवेगळे, पूर्ण ऐकत नाही. सगळं जे आहे ते शेवटी कल्पनेतलं ठरतं ह्या पद्धतीने. आणि मग ईश्वराने सृष्टी निर्माण केली, मग ईश्वराच्या स्वरूपाचा विचार केला. प्रत्यक्षात ईश्वर नावाचं काही आहे का? शास्त्राने ते स्वीकारलेलं तत्व आहे. पण आपल्याला जोपर्यंत आपलं कळत नाहीये स्वरूप, तोपर्यंत ईश्वर आहे. आणि त्याच्याच मदतीने आपल्याला पलीकडे जायचं आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगे. तिथे आपल्याला हळूहळू हे कळायला लागतं. आणि हा आधार मस्ट आहे अगदी. जोपर्यंत आपल्याला दृढ ज्ञान होत नाही तोपर्यंत ईश्वर पण सत्य आहे. त्यांनी सांगितलेल्या आज्ञा सत्य आहे. त्या आज्ञांचं पालन करून आपल्याला त्या आज्ञांच्या पलीकडे जायचं आहे. आपण जगातनं बाहेर नाही पडू शकत. आपलं आयुष्य आहे, ईश्वराचं जे सृष्टी त्यांनी निर्माण केलेली आहे, त्यांनी आपलं बांधलेलं आहे, त्याच्या आज्ञांनी बांधलेले आहोत आपण. पण आपलं मन त्याच्यापासून मोकळं होऊन जातं आणि आनंदाचा केवळ उपभोग घ्यायला लागतं. शरीर त्याच्या आज्ञांप्रमाणे बांधलेलं आहे. आणखी त्याच्या आज्ञा पालन केल्यामुळे आपण त्याच्या आज्ञांच्या पलीकडे पोचलेले आहोत, हे पक्क लक्षात घ्यायचं. आणि ईश्वराच्या आज्ञा कायम पाळायच्या. नामाचे 12 अपराध सांगितलेत ना, कुठे त्याच्याहून देखील जास्त सांगितलंय. हे वागण्याचे सगळे आहेत, चित्तशुद्धीचं कारण आहे, चित्तशांतीचं कारण आहे. हे अपराध न करता नामस्मरण अखंड करत जावं म्हणतात, तेव्हा सतत त्याचं अनुसंधान राहतं आणि चित्तातल्या या बाकीच्या कल्पना मावळतात. बाकीच्या कल्पना दूर करण्यासाठी त्या ईश्वराला असं रूप आहे, त्याचं मी ध्यान करते वगैरे कल्पना करायला लागतात. कल्पनेनी कल्पना सरे, दृश्य असताची ओसरे. ह्या कल्पनेनी पहिली जी सत्यत्वाची कल्पना असते ती बाजूला सारायची. ईश्वराच्या कल्पनेनी बाकीच्या कल्पना दूर सारायच्या. मग काय होतं की कल्पनेनी कल्पना सरे, दृश्य असताची ओसरे, दिसतायत पण ते खरं नाहीये. लक्ष जे राहतं आपलं ते त्या परमात्मा स्वरूपावर राहायला लागतं. जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा मग भरला घनदाट हरी दिसे, किंवा रिता ठावया राघवे वीण नाही, अशा पद्धतीने होऊन जातं. तेच फक्त आहे, त्यांनीच हे बनवलं आहे, ह्या पद्धतीने आपण मग तिथे जातो. आणखी महत्वाचं जे आहे ती आपली प्रोसेस महत्वाची नाहीये, महत्वाचा एंड रिझल्ट आहे. गणित सोडवायला 2-4 पद्धती असतात, सगळ्या बरोबर आहेत. गणित सुटल्याशी कारण आहे, सोल्युशन मिळाल्याशी कारण आहे. काय पद्धतीने जातोय, काय मार्गाने जातोय, हा गौण प्रश्न आहे. सगळे मार्ग तिथे येतात मान्य आहे, पण ते कधी आपल्याला कळतं, तिथपर्यंत पोचल्यावर कळतं. तोपर्यंत एकदा या मार्गाने एकदा त्या मार्गाने असं जर का आपण प्रवास करायला लागलो तर आपण पोचत नाही. पण पोचणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी मग अजातवाद स्वीकारा, हवं तर विवर्तवाद स्वीकारा, म्हणजे भास आहे म्हणा, दृष्टीसृष्टीवाद स्वीकारा, जोपर्यंत दिसताय तोपर्यंत खरं आहे म्हणा. एकंदरीत सगळं जे जातं
तर ते सृष्टी झालेली नाहीये इथपर्यंतच जातं. भास आहे म्हणजे ती सृष्टी झालेली नाहीये. शेवटी इथेच जातं. ईश्वराने कल्पनेने निर्माण केली म्हणजे प्रत्यक्षात झालेली नाहीये, प्रत्यक्षात फक्त ब्रह्म आहे. कल्पित नाम मात्र हे जे म्हटलेलं आहे, केवळ कल्पना आहे ही, हे लक्षात ठेवायचं. केनापि मृत भिन्नतया स्वरूपम घटस्य संदर्शयितुं न शक्यते अतो घट कल्पित एव मोहान मृदेव सत्यम परमार्थभूतम. तेच सांगताय की कोणालाही कधीही घट आणखीन माती हे वेगळं आहेत असं दाखवता येणार नाही. ही घट वेगळी वस्तू आणखीन हे त्याचा उपादान कारण माती वेगळी वस्तू असं होऊच शकत नाही. त्या घटाला मातीपासून आपल्याला वेगळं काढता येणंच शक्य नाहीये. म्हणजे ते एकरूपच आहेत ना. मग घट आला कुठनं? संकल्पातून. जे मगाशी म्हटलं की वाचारंभणम विकारो नामधेयम किंवा कुलालमतीच कुंभ, कल्पनेतनं ते निर्माण झालेलं आहे. पण त्याचा जो मागचं तत्व आहे, त्याचं जे उपादान कारण आहे, ज्याच्यावरती हे सगळं भासताय म्हणजे ज्याचं जे अधिष्ठान आहे, कुठल्याही पद्धतीने विचार करा, पण हे नामरूप खरं नाहीये. त्याच्या मागचं जे आहे ते खरं आहे. हे लक्षात अगदी पक्क ठेवायचं. त्यासाठी हे परत परत सांगताय. म्हणून सगळं जे दिसतंय ते ब्रह्म आहे. मग सर्व ब्रह्मवाद स्वीकारायचा का? नाही. तिथे व्यवहार मोडतो. सर्व ब्रह्मवादात व्यवहार मोडून जातो. मग काहीही केलं तरी ब्रह्मरूपच आहे. कुठेही काही दिसलं ब्रह्मरूपच आहे. कशाला मग नीतीने चालायचं? प्रश्न आहे ना. सर्व ब्रह्मवादात हे घोटाळे होऊ शकतात. पण सर्व ब्रह्मवाद नाहीये. सगळीकडे ब्रह्म ही अनुभवाची गोष्ट आहे. ज्ञानाच्या अनुभवाची गोष्ट आहे की सगळीकडे ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. तो वाद म्हणजे विचाराची पद्धत नाहीये. साधनेची पद्धत तशी नाहीये. साधनेची जी पद्धत आहे ते दिसताय त्याच्या मागचं तत्व बघण्याची आहे. वेगवेगळ्या पद्धतीने ते तत्व बघायचं आहे. तसं बघायचं आहे. आणि म्हणून जे काही दिसताय त्याच्या मागे काय आहे ते सत्य आहे. तो परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे सत्य जे आहे त्याच्यावरती नजर, त्याला परमार्थ म्हणतात. सगळं जे आहे ते तद्रूपच आहे. पण हा अनुभव आल्यानंतर तोपर्यंत तद्रूप म्हणून त्याला नमस्कार करायचा, पण व्यवहार मोडायचा नाही. आपण जे दसऱ्याला पूजा करतो ना सगळ्याची, ते काय भावनेनी आहे? आपल्या जे पूर्वसुरींनी आपल्याला ह्या पद्धती घालून दिलेल्या आहेत, त्याच्या मागचं हे तत्व आहे की सजीव निर्जीव सगळीकडे ते एकच तत्व भरलेलं आहे. त्याचीच पूजा चाललेली आहे. ते वेगवेगळ्या रूपात आहे. ते जर मृत्तिकेत्यव सत्यम म्हणून म्हटलं ना, तर तिथे 3 उदाहरणं दिलेली आहेत. एक कारशाय म्हणजे लोखंड. लोखंडाचे अनेक पदार्थ दिसतात. पूजा करतो म्हटल्यानंतर मला विळा, कोयता, पावडी, घमेली सगळं आठवलं जे लोखंडाचं आहे. सगळ्याची आपण पूजा करतो. त्याच्या मागे फक्त लोखंड आहे. ते पाहायचं. म्हणजे त्या लोखंडाच्या मागे कशामुळे दिसतंय, कशावरती भासमान आहे, केवळ ब्रह्मतत्व आहे. इथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. ह्या सगळ्याच्या माध्यमातून हे सगळं जे आपल्याला घालून दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. सगळं काही ब्रह्म आहे, हा अनुभव आहे. त्याच्या मागचं तत्व बघणं हा विवेक आहे. आणि या विवेकातून आपल्याला अनुभवापर्यंत पोचता येतं. प्रत्येक गोष्टीच्या मागचं तत्व बघत राहणं, त्याचं नामरूप सोडून देणं हा विवेक आहे. आणि ह्या विवेकाने आपण सतत वागायचं असतं. विवेक सतत वापरायचा असतो. सन्निधीचे असावा विचार असं जे समर्थ म्हणतात, त्या सन्निधीचे असावा विचार त्याचा हा अर्थ आहे की कुठलाही पदार्थ दिसला, काहीही घटना घडली तरी त्याच्या मागचं काय आहे ते बघत जाणं. घटना घडतीये, त्याला चांगलं वाईट वगैरे वगैरे नावं मी देतेय, त्याच्यात रमण्याचं अडकण्याचं काम मी करतेय, ते सत्य नाहीये. हे लक्षात घ्यायचं. केवळ माझ्या कल्पनेत नाही. आज जे मला आता वाईट वाटलं ते उद्या चांगलं ठरलं.
जे ईश्वर करतो ते आपल्या भल्यासाठी असतं, हा त्यामुळे निश्चय ठेवावा नाही. ते बदलत जातं आणि ईश्वर करतो ते भल्यासाठी करतो असा जर का विचार आपण ठेवला तर पुढे मागे आपल्याला त्याचं सत्यत्वही लक्षात येतं. ईश्वराच्या राज्यात जेव्हा आपण हे परमार्थाच्या मार्गाला लागतो, ते जे करतोय तर ते आपल्या प्रारब्धानुसार होत आहे हा विचार असतो आणि त्याच्यातनं आपलं काहीही झालं तरी भलंच होणार आहे. लौकिक दृष्ट्या नाही झालं तरी त्या प्रारब्धाचा जो भाग होता तो होऊन संपला ना, कटकट गेली ना मागची, दुःखाचा भाग तर संपला की नाही. विचार करता येतो हा, की प्रारब्धातलं एक संपलं माझ्या, चला ईश्वराच्या म्हणजे ईश्वराचं आपल्याला स्मरण होत जातं. स्मरण होणं महत्वाचं आहे. कसल्याही माध्यमातनं ईश्वराचं स्मरण व्हावं. मागे वादळ मोठं झालं होतं, घरावरचे पत्रे उडून गेले. तिथे ईश्वराचं बघायचं. माझ्या प्रारब्धात होतं त्याप्रमाणे ते घडलं. सगळ्यांच्या घरावरचे उडाले नाहीत, पण माझ्या घरावरचे पत्रे उडून गेले. माझं प्रारब्ध आहे, ते ईश्वराने निर्माण केलंय, त्याचं फळ तो देणार आहे. संपलं. ईश्वराचा विचार झाला की नाही, मग ती घटना अनुकूल होती का प्रतिकूल होती त्याचा विचारच नाही. दुरुस्त करायचं केलं. जेव्हा सुताराला वेळ झाला, कारण सगळीकडेच नुकसान झालं होतं, माझा नंबर लागला तेव्हा तो आला आणि त्याने दुरुस्त केलं. त्याचे पैसे मी दिले, म्हणजे ते मला त्याचंही देणं होतं. दुकानातनं नवीन पत्रे आणण्यात त्याचं मी देणं होते. ईश्वरी योजना आहे. संपलं. सतत उडालेच कसे, त्यांनी आधी बसवले नसतील वगैरे, हे जर का आपण कटकटी करत राहिलो तर आपण दुःखी होतो. ते ईश्वरी योजनेचा भाग आहे, म्हणून ईश्वराचं स्मरण ठेवून त्यांना नमस्कार करायचा, की देवा बरं झालं त्या पत्रे उडाले, त्याच्या खाली कोणी मेलं नाही किंवा दुसऱ्या कोणाचं नुकसान झालं नाही, याच्याबद्दल त्याचे आभार मानायचे. तो पत्रा जो उडाला, भिरभिरत गेला, तो झाडांच्या आणखी रस्त्याच्याच ह्याच्यात पडला, बाकी कुठेही त्यांनी नुकसान झालं नाही. केवढी मोठी गोष्ट आहे. म्हणून ईश्वराचे आभार मानायचे. तो जे करतो ते योग्य करतो, भल्यासाठी करतो. नुकसान कोणाचं झालं त्याचं प्रारब्ध येते. ईश्वराने ह्या माध्यमातून ते प्रारब्ध त्याला दिलं, त्याचं फळ दिलं. हे सगळे आपल्याला विचार ठेवता येतात, की मग असं झालंच कसं नाही. ज्या कटकटी असतात त्या कटकटी आपल्याला आपलं चित्त अशांत करतात, दुःखी करतात. तसं होऊन द्यायचं नाहीये. तिथे विवेक ठेवायचा आहे. म्हणून ईश्वराचा स्वीकार करायलाच लागतो आपल्याला. त्याच्याशिवाय आपण त्याच्या मागे जे तत्व आहे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. ईश्वराचा स्वीकार करायचा, त्याची उपासना करायची आणि मग त्याचा जो मालक आहे परब्रह्म, तिथपर्यंत पोचायचा आहे. तिथपर्यंत तो आपल्याला पोचवतो. द्वारपाल असतात, पोचवतात की नाही आपल्याला आतमध्ये. हात ओले करणं वगैरे ते बाजूला सगळं, पण पोचवतात की नाही आपल्याला आतमध्ये, सांगा. त्यांचं ते काम करत असतात. प्रत्येक ठिकाणी हा विचार जर का आपण ठेवला, त्यातल्या आपल्याला प्रिय अप्रिय हा विचार जर का सोडला तर फार चांगलं होतं. त्यांनी फार 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 फायदा होतो आपलाच. जे काय सगळं आहे ते तो करतोय, आपल्या प्रारब्धाप्रमाणे करतोय, त्याच्या योजनेप्रमाणे करतोय. मी काय पूर्वी केलं होतं, माझं प्रारब्ध काय आहे हे मला माहित नसतं. जा ज्योतिषाकडे. ज्योतिषी अप टू अ लिमिट सांगू शकतात. तुम्हाला माहिती असेल ना, की हस्तसामुद्रिक जे आहे, तर त्याच्यामध्ये आपला डावा हात जो असतो, तो आपण बॉर्न विथ जे असतं ते दाखवतो, की ह्याच पद्धतीने जसे जन्मलाय, जसं आपण वागत जातो तसंच जर का वागत गेला तर काय आहे, हा डावा हात दाखवतो. आणि प्रयत्नांनी आपण काय पद्धतीने आपलं जीवन बदलतोय ते बदल आणि त्याच्यातनं प्रेडिक्शन हा उजवा हात दाखवतो. उजवा हातने डावा हात जर का आपण कम्पेअर केलं तर वेगळे दिसतात, लाईन्स वेगळ्या असतात. याला कारण प्रयत्नांनी आपण काय फरक करतोय ते उजवा हात आपल्याला दाखवतो.
यामुळे पूर्वी बायकांचा डावा हात बघायचा. का? त्यांना फारसं स्वातंत्र्य नव्हतं. आल्या आल्या काम केलं आणि गेल्या, बस. त्याच्या पलीकडे त्यांना फारसं स्वातंत्र्य नव्हतं. त्याच्यात सुद्धा अर्थात विचार करणाऱ्या वगैरे होत्या स्त्रिया, पण बायकांचा त्यामुळे डावा हात बघायची पद्धत होती. आज सगळ्यांचा उजवा हात बघितला जातो. त्याला तेच कारण आहे की उजव्या हातामध्ये हे बदल सगळे रिफ्लेक्ट होत असतात. म्हणजे आपण काय पद्धतीने ईश्वराची सत्ता मान्य करतोय, कसं त्याचं स्वीकार करतोय, स्वतःचं जीवन कसं घडवतोय, हे आपल्याला त्याच्यातून दिसतं. परमार्थ रूप जो पदार्थ आहे, तर तिथपर्यंत जर का जायचं झालं तर आपल्याला प्रयत्न करायलाच लागतात. आणि ते प्रयत्न विचाराचे प्रयत्न आहेत, ते विवेकाचे प्रयत्न आहेत. सन्निधीची असावा विचार. सगळ्या जगाच्याकडे, सगळ्या घटनांकडे, सगळीकडे बघण्याचं जे आहे, ती दृष्टी डेव्हलप करायला लागते. आपण अनेक गोष्टी डेव्हलप करतो कॉर्पोरेट विश्वात. अनेक गोष्टी मग स्वतःला असं बदलून घ्यायचं, ह्या पद्धतीने विचार करायला शिकायचं, मॅनेजमेंट अशी करायची. तर तऱ्हेने केलं जातं, तिथे आपण करतो, बदल करतो. इथे का नाही करू शकत? तिथे जर का आपण स्वतःला वेगवेगळ्या अँगलनी बदल करायला जातो, नवीन नवीन गोष्टी शिकायला जातो, तसं इथे का नाही करत आपण? तिथे पैसे मिळायचे असतात, पण इथे आनंद मिळायचा असतो ना. शेवटी पैशांनी काय मिळवतो आपण? पैसा कशासाठी मिळवतो? सुख मिळावं म्हणून मिळवतो ना, का दुसरं काही कारण आहे त्याचं? तेवढ्यासाठी आपण पैशाच्या मागे लागतो. मग जर का आनंद मला केवळ विचाराने प्राप्त होणार असला, का नाही विचार करायचा? तो विचार करायला पाहिजे. त्या पद्धतीने जायला पाहिजे. ही कल्पनेची सृष्टी कशी आहे, ती ईश्वराचे म्हणजे काय आहे, त्याला का त्याचं भजन करायचं, हे सगळं लक्षात घ्यायचं. आणि शेवटी ईश्वर म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे. ईश्वराचं भजन हे ब्रह्मापर्यंतच पोचतं, हे पक्क मनात ठेवायचं. या पद्धतीने जर का आपण गेलो तर मृत्तिका इत्येव सत्यम, नामरूप जे आहे ते सगळं कल्पित आहे. हे ह्या सगळ्या ह्याच्यात आपल्याला सांगितलेलं आहे. 232 पर्यंत आपलं आता झालेलं आहे. वेळ आपली संपलेली आहे. तर पुढल्या वेळेस याच्या पुढलं. हरी ओम. ज्योत्स्नाताई, तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. कोणाला प्रश्न असल्यास आपला कॅमेरा ऑन करून विचारावा. नाही येत. आता कोणाचा मायक्रोफोन ऑन झाला? कोणाला विचारायचं आहे का? मला एक छोटा प्रश्न होता. तुम्ही रसास्वाद बद्दल सुरुवातीला म्हणालात. तो रसास्वाद हा वृत्तीरूपच असतो असं म्हणता येईल. वृत्तीरूप हे बघ, सगळे जे विचार आहेत ते वृत्तीरूपच आहेत. हो. अंतःकरणात कुठलाही जेव्हा बदल होतो ना, त्याचं आपल्याला ज्ञान होत असतं की नाही. अंतःकरणात होणारा बदल म्हणजे वृत्ती. त्या बदलाचं ज्ञान होतं आपल्याला, म्हणजे ज्ञान करून देणारा परिणाम, त्याला वृत्ती असं म्हणतात. अंतःकरणात मग झालं तर सगळ्या वृत्तीच आहेत ह्या. माझा प्रश्न असा होता की म्हणजे अनुभव आणि रसास्वाद ह्याच्यात फरक कसा करायचा? तर तिथे मी जागा. अनुभवात रमणं हा रसास्वाद आहे. समजा मला काही नाद ऐकू आला, त्या नादाच्या विचारातच जर का मी राहिले, त्या नादाच्या मागचं तत्व लक्षात घेतलं नाही, नादाच्या विचारात राहिले, मला नाद ऐकू आला, अनाहत नाद मला ऐकू आला, म्हणजे मी किती ग्रेट आहे. बाकी कोणाला येत नाही अनुभव तो, पण मला आला. रसास्वाद आहे हा सगळा. अच्छा अच्छा, आलं. त्याच्यातनं अहंकार जर का वाढायला लागला,
त्याचा आनंद घ्यायचा, तिथल्या तिथे सोडून द्यायचं की देवाने मला चांगला योग्य मार्गाने मी चाललीये, देवाने मला त्याच्याबद्दल शाबासकी दिली, एक अनुभव चांगला दिला. त्याच्या आधाराने त्या नाद जो असतो त्याच्यावरती एक जर का एकचित्त केलं तर त्याचा आपल्याला उपयोग होतो. त्याच्या मागचं तत्व आहे हे जाणून जर का त्या नादावरती आपण हे केलं, काय म्हणूया, कॉन्सन्ट्रेशन, नादानुसंधान असं त्याला नाव आहे, तर त्याचा आपल्याला साधना म्हणून उपयोग करून घेता येतो. पण मला आला म्हणून जर का त्याच्यात रमलो ना आपण, केवळ त्याच्या आनंदात रमायला लागलो तर त्याला रसास्वाद म्हणून मग अडकतो. अच्छा अच्छा, म्हणजे आता आलं लक्षात की तिथे अभिमान जो जागा होतो त्याला रसास्वाद. अच्छा. किंवा शांतीच्या सुखात त्या रमून राहतो आपण, तिथे अभिमान असतो असं नाही, पण त्या शांतीच्या सुखात रमून राहतो, त्यावेळच्या ह्याच्यात रमून राहतो. पण अरे पुढे जायचं आहे ना, त्याच्या मागे काय आहे, मग त्यांनी ते झाकलं जातं त्या विचारांनी. लक्षात. धन्यवाद. मी विचारते त्याचाच जोडूनच आहे प्रश्न साधारण, की म्हटलं जातं ना की वृत्ती कुठून उठली तिथे लक्ष द्या, तर त्याच्याबद्दल थोडस कळेल का, कसं बघायचं तसं? हे बघ काय असतं की वृत्ती उठली, कसली वृत्ती उठली, कुठल्या ह्याची, अंतःकरणाची उठली, मनोवृत्ती उठली, बुद्धिवृत्ती उठली, हाही भेद असतो त्याच्यात. मग त्या वृत्तींच्या मागे काय आहे, मनाची आहे, बुद्धीची आहे वगैरे, ठीक आहे, ती आपल्याला त्याच्या कार्यावरनं कळते. त्याच्या मागचं कारण अंतःकरण आहे. अंतःकरण कुठून आलं, मायेचा भाग आहे, माया कुठून आली, ब्रह्माचा भाग आहे. या मार्गाने जाता येतं आपल्याला, किंवा ज्ञान होत आहे मला त्या वृत्तीने, मग त्या ज्ञानाच्या मागे काय आहे, ह्या मार्गाने जाता येतं. त्याचा कुठूनही त्या तत्वापर्यंत पोचायचं आहे आपल्याला. तेव्हा त्या वृत्तीच्या माध्यमातून देखील आपल्याला असं पोचता येतं शांततेचा अनुभवाला. ब्रह्म काय आहे, निष्कलम निर्मलम शांतम म्हणून त्याचं वर्णन आहे. म्हणजे ती शांती जी अनुभवाला येते ती त्याची आहे, ती माझ्या याचा परिणाम नाहीये मोठा, माझं कर्तृत्व तिथे काही नाही, ती त्याची आहे. ह्या पद्धतीने जाता येतं. काय सांगू का, त्यावेळी जो अशा पद्धतीचा विचार सुचेल तो करायचा. तिथे असंच पाहिजे असं नाही, जर का तसं झालं तर ते मेकॅनिकल होईल. थोडस उदाहरण आठवलं ते, कवडसा त्याचा प्रकाश जरी असला तरी त्याच्या मागे जो प्रकाश आहे तो सामान्य प्रकाश, तो कोणाचा आहे, आणि कवडशाचा प्रकाश सुद्धा कोणाचा आहे, कुठून आलाय, सूर्याचाच आहे ना तो. सूर्याचाच सामान्य प्रकाश आहे, कवडशाचा प्रकाश त्याचाच आहे. भोग बुजवलं, कवडसा गेला, मग तो सत्य होता का? नाही. मग सत्य काय आहे, सूर्य सत्य आहे. म्हणजे बघ, कवडशाचा सुद्धा विचार करताना आपण हे करू शकतो, भिंत जर का नसती कवडसा पडला असता का? नाही. म्हणजे सगळ्या बाजूनी आपल्याला मुळापर्यंत जाता येतं कुठल्याही पद्धतीने. मला एक तुम्ही काहीतरी म्हणालात ते फक्त रिपीट करून कन्फर्म करायचं मी बरोबर ऐकलं का? तुम्ही म्हणालात की आता निर्विकार ब्रह्म असेल त्यामुळे ते त्याचा अनुभव जाणता येत नाही ते कुठल्या ह्याच्यानी, पण त्याचे प्रमाण म्हणून तुम्ही म्हणालात की वाढती शांती किंवा प्रतिक्रिया न उठणे हे आपल्याला मेजर करता येतं असं म्हणालात ना तुम्ही? मेजर करता येतं म्हणजे ते त्याचं इंडिकेशन आहे की माझा हा बरोबर चाललाय. आपल्याला प्रश्न पडतो ना की मी कुठे आहे, हा प्रश्न फार वेळा विचारला जातो, मी स्वतःही विचारलेला आहे की माझं बरोबर चाललंय का, मी कुठपर्यंत आहे. कुठपर्यंत आहे नाही विचारलेलं नशिबाने,
पण माझं बरोबर चाललंय का विचारलेलं आहे. पण उत्तर हेच आहे की बरोबर चाललाय की नाही हे मेजर करायला वाढता शांतपणा, क्रोध वगैरे हे विकार कमी होणं, आनंद, शांत आनंद चित्तात राहायला लागणं, हे त्याचे मापदंड आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने मापदंड म्हणूया किंवा त्याचे आविष्कार आहेत, ते आपल्याला जे जाणवू शकतात ते. म्हणून मग बरोबर चाललाय, योग्य दिशेने चाललाय एवढं आपल्याला कळतं. आणि होतं काय सांगू का, की मी इथे पोचलीये असं समजा मी समजले, तिथेच राहते का मी, खालती घसरते की नाही, गतायता असं त्याचं नाव आहे. विक्षेपता, हो, हो. गतायता, संश्लिष्टता, वगैरे हे जे आहे ना, विवेक सुलीनता, सुलीनता. विवेक सिंधू. सुलीनता, हे जे आहेत सगळे, त्या आपल्या अंतःकरणाच्या स्टेजेस आहेत ना. विक्षेपता म्हणजे चित्त सतत हिंडत असतं, ओढून आणायचं, बसवायचं, पुन्हा ते धावतं, पुन्हा ओढून आणायचं, याला विक्षेपता म्हणतात. गतायता म्हणजे चित्त धावताय पण ते मग त्याला गोडी लागलेली असते, ते आपोआप परत येतं तिथे, ही गतायता आहे. म्हणजे ते टिकत नाही तिथे, हे लक्षात ठेवायचं. ह्याच्यातनं आपल्याला शांतीचा आज अनुभव आला, खूप छान वाटतंय मला ध्यानानंतर, याचा अर्थ असा नाही की मी ब्रह्मरूप झाले, मी पावले. कुठेतरी मला त्याचा जाणीव झाली होती, म्हणून मला ते शांती आणि आनंद हे प्रकट झालेलं आहे चित्तात. एवढाच त्याचा आपल्याला हे करता येतं. पण ह्याचा अर्थ की मी त्याच्या जवळपास पोचले होते, मला त्याचा उष्णता तरी जाणवली शांती रूपाने, प्रत्यक्ष अग्नीत जरी गेले नसले तरी मला त्याची उष्णता जाणवली, म्हणजे त्याच्या जवळ तरी मी पोचले होते, इतकं आपल्याला त्याचा अर्थ करून घेता येतो. म्हणजे माझा मार्ग बरोबर आहे. पण मी टिकत नाही तिथे, मी मागे येते पुन्हा जगाच्या विचारात, आणि जग सत्य आहे वाटून. मला छान वाटला दृष्टांत, उष्णता जाणवली प्रकाशाची. अजून कोणाला प्रश्न आहे? थांबूया. हरिओम. ठीक, मी शेवटच्या श्लोक येतो. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.